परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढ गाव आहे आणि गावातले गावकरी आहेत हे अस्वस्थ आहेत, त्यांना झोप लागत नाही कारण रात्रीच्या वेळेला दगड देखील आपल्या घरावरती कोसळतात आणि यामुळं गावकरी भयभीत आहेत। कशी सगळी परिस्थिती आहे घाटाची आणि किती धोका आहे? आज 4 दिवस जो पाऊस लागतोय भरपूर प्रमाणात, ही सगळी आमची घरं आहेत आणि रात्री आम्ही झोपत नाही, भीती वाटते। रात्रीही आमच्याकडे लाईट गेली होती आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रकारचा पाऊस पडल्यामुळं आज ही सगळी माती आहे ते आमची ही घरं आहेत, दिसतात तुम्हाला खाली। त्या घरांमध्ये आम्हाला अक्षरशः झोप लागली नाही। आमच्या कुंभारवाडीमध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2022च्या पावसामध्ये 6 घरांवरती दरड आली त्या पद्धतीने, तशीच ही येईल अशी आम्हाला भीती वाटते। आम्ही झोपत नाही, आमची मुलं बालं रात्रभर जागे असतात। पण या संदर्भात तुम्ही प्रशासनाला काय जाब वगैरे विचारला का की चांगली सुधारणा होईल असं वाटतं होतं का? काय आश्वासन दिलं होतं? गेली 4 वर्ष याच्यावर नवीन नवीन उपाय केले जातात, पण एक ठोस उपाय या ठिकाणी व्हायला पाहिजे। आमची जीव जर वाचवायचे असतील तर या ठिकाणी एक ठोस उपाय म्हणजे मला वाटतं इंजिनियरांना का समजत नाही की इथून जर एक सरळ ब्रिज काढला असता तर करोडो रुपये शासनाचे वाचले असते आणि आमचाही धोका कमी झाला असता आणि आम्हाला शांत झोप लागली असते एकदाची। कारण आम्ही आता पूर खालून येतोय, वरून दरड येते, आम्ही कसं राहायचं? आणि शासनाला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार किंवा वेळोवेळी आम्ही त्यांच्या हे करतोय, पण ते कोणी लक्ष देत नाही त्याप्रमाणे। किती भीती किती वाटते? ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर अक्षरशः प्रशासन पुढारी यांनी अक्षरशः पेढे गावाचा विडाच उचलला की पेढे आणि परशुराम गाव संपवायचा असा त्यांनी विडाच उचलला आहे। कारण आज 4-5 वर्षात ज्या रेटनिंग हॉलचं हे काम चालू आहे, पण इथल्या गावकऱ्यांना अजिबात न विश्वास घेता हा गुगलवर सगळा सर्वे झालेला आहे आणि गुगलवर सर्वे झालेला असल्यामुळे इथे कुठल्याही पायवाटांचा विचार केला गेलेला नाही आजपर्यंत। आणि आज सगळे ह्या आता हे नवीन हे सगळ्या भिंती उभारत आहेत, याचा काही उपयोग नाही। जोपर्यंत ह्या इथल्या गावकऱ्यांना विश्वासात घेत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार आहे आणि आमचा धोका यांनी कायमचा ठेवला आहे। आज फरशी नाक्यातसुद्धा बघा एक मिनी बाजारपेठ झाली असती, पण आज तिथं अशी अवस्था आहे की तिथे बाजारपेठ नव्हे सगळं स्मशान झालेलं आहे। म्हणजे अक्षरशः आज परशुरामाची पूर्वपारंपरिक वाट आम्ही मागतोय तीही देत नाही। आज धावजी देवस्थानची तिथे आमचा देव खाली उतरू त्याही वाटा देत नाही। पण हे तुम्ही ठीक आहे दादा, आता हे धोकादायक किती वाटते, किती भीती वाटते आणि काय तुम्ही उपाययोजना करणार आहात गावाच्यासाठी? सरपंच म्हणून आपण काम केलं आहे। अतिशय धोकादायक आहे। 2021 साली पेढे कुंभारवाडी म्हणून इथे खाली एक वाडी आहे, त्या वाडीमध्ये 6 घरांवरती दरडी कोसळली होती आणि ती घरं गाडली गेली होती, त्याच्यामध्ये 3 लोक मृत्युमुखी पडले होते। मी सरपंच असताना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। पुरातन पाखाडी यांनी तोडली, ती अद्यापपर्यंत झालेली नाही। आम्ही न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न पडला आहे, कारण राज्यकर्ते आहेत हे आमदार खासदार फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत। आता आम्ही जर पेढे परशुराम गावाने म्हटलं की आमचं राम भरोसे, तर राम पण आता सुरक्षित राहिलेलं नाही, कारण अयोध्येत रामाला सुद्धा लुटलं गेलेलं आहे। तर आता न्याय मागायचा कुठं, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे। किती धोकादायक आहे? किती वेळा मी दिवसातून 4 वेळा परशुराम ते पेढे एवढा प्रवास करतो, रोज रात्री 2 वेळा, सकाळी 2 वेळा। अशा वेळेला भरपूर पाऊस पडत असला तर एवढं वाटतं की कधीही भिंत खाली जाईल, पण वेळोवेळी ह्या मीना म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या मीनाने ना अक्षरशः कोणाचं ऐकायचंच नाही ठरवलेलं आहे, कल्याण टोलवाल्यांचा। किती धोका आहे? तुमच्या घरात किती माणसं आहेत तिथं? किती जवळ आहे तुम्ही घाटापासून? आम्ही कुंभारवाडीत राहतो, पण कुंभारवाडीत 2021मध्ये जो प्रकरण झालं तर अत्यंत भयानक आहे आणि हे पण आहे आता पण अतिशय पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। आणि हे मी पहिले तुमचे आभार मानतो की तुम्ही हे गावाला न्याय देण्यासाठी तुम्ही प्रथम आलात, तर तुमचे पहिले मी आभार मानतो। आता किती धोका वाटतोय? तुमचं घर किती लांब आहे आणि हे सगळी परिस्थिती बघताय? घर जवळपास दरडीपासून 1 किलोमीटरवरती आहे, तरीसुद्धा पेढे गावाला जो हा धोका बसतोय, कारण मी पण एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे। आम्हाला जर त्या शासनाने किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी विश्वासात घेतलं असतं तर आत्ता ज्या घडीला आपण जिथं उभे आहात त्या जवळजवळ 100 मीटरच्या लेंथला एक 2-4 जर प्लेयर काढले असते तर आज हा अनर्थ टळला असता। हे संरक्षण भिंत बांधली गेले ती आज ना उद्या, पावसाला आत्ता चालू झालेला 8 दिवस झालेत, पण आत्ता आम्ही जे सर्वे केली इथं जवळजवळ माजी उपसरपंच, सरपंच, आम्ही जवळ 6 जण लोक पदावरचीच लोक आहोत। पण आज जो ह्या भरावावरती आम्ही जे आम्ही विचार विनिमय केला आणि ज्या भेगा पडल्या आहेत त्या तुम्हाला आत्ता त्या ह्याच्यावरती दाखवूच, पण त्या भेगेमधून जर पाणी जर गेलं तर खालच्या गावाचं बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं, घरदारं वाहून जाऊ शकतात। काय स्थलांतरासंदर्भात काय प्रशासन काय म्हणतंय? काय आत्ताच्या घडीला आमची जे इथं किमान एक 100 कुटुंब आहेत, 100 कुटुंबावरती 100% ही दरड आम्ही 4-5 दिवस इकडे येऊन बघतोय, साधारणतः 100 कुटुंबावरती ही माती जाणारच आहे।
गेल्या वर्षी माती गेल्या कारणानं पूर्ण परिसराची शेती खराब झाली. आज शेती खराब होऊ दे, पण आज कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ठार होणार आहे. प्रत्येक घरामध्ये माती जाणार आहे. मी शासनाच्या वतीने मला आज अक्षरशः डोळ्यात पाणी येते साहेब. जर काही झालं नाही ना तर खरोखर मी स्वतः आत्महत्या करेन. या दरडीवरून खाली उडी मारेन, मी आत्महत्या करेन. कारण इथं आमची घरं आहेत, आमची कुटुंब आहेत, सगळे आम्ही समाज एकत्र राहतोय आणि आमची 100 घरं आहेत. ही जर मातीखाली जाणार असतील आणि ती जर जाऊ नये म्हणून मी शासनाला विनंती करतोय की हात जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की इथं वेळी तुम्ही जो पर्यायी मार्ग निवडलेला आहात तो वेळ काम करा. आणि ही गॅबियन वॉल आहे ती 100% खाली जाणार आहे. ती खाली जाऊन आमच्या घरावर येऊ नये, आमच्या लोकांचं बरं वाईट होऊ नये, हीच आपल्याला आज माझ्या डोळ्यातनं अश्रू येते. खरंच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की कृपया वेळेत तुम्ही उपाययोजना करा. कॉन्ट्रॅक्टरला शासन द्या. कारण ही प्रत्येक टायमाला इथं 50-50 100-100 रुपये कोटी करून काही फायदा नाही. आमचे जे गावातली लोकांचा जो विचार आहे तो घेऊन या ठिकाणी आम्ही आज आमच्या 4 पिढ्या बरबाद झाल्या. आमच्या लोकांचा पण विचार घेऊन इथल्या घाटाची जी काही पर्याय योजना आहे ती तुम्ही करा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की आमच्या घरांना तुम्ही वाचवा, आमच्या मुलांना तुम्ही वाचवा, हीच विनंती करतो. अतिशय दहशतीखाली पेडेगावचे ग्रामस्थ आहेत. शासनानं तातडीनं उपाययोजना करावी म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना देखील साथ पेडेवासी घालत आहेत. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र इथं असणारी गॅबिलियन वॉल, इथं असणारी संपूर्ण डोंगरातली माती आणि नवीन केलेला सगळा भराव हा पेडगाव आहे, ह्या पेडगावावरती कोसळेल आणि एक दिवस पेडेगावचं सुद्धा माळीन होईल. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेची बाब बनली. व्हिडिओवर जर्नलिस्ट नागनाथसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, पेढे, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.